आणि यानंतरची बातमी आहे विमान कंपन्यांवर उगारण्यात आलेल्या कायद्याच्या बडक्याची। आणि विमान कंपन्यांना केंद्र सरकारकडून काही अंशी चाप लावण्यात आले। विमान प्रवाशांच्या हजारो तक्रारींनंतर अखेर केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाला जाग आली आहे असं म्हणावं लागेल। या खात्यानं सर्व विमान कंपन्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली। 60% आसन निवड ही आता विनामूल्य ठेवावी लागणार आहे। म्हणजे सीट सिलेक्शनच्या नावाखाली केवळ 40%च प्रवाशांकडून पैसे घेता येऊ शकतात। नवे नियम कोणते आणलेत सरकारनं, नजर टाकूया। सर्व विमानांमधील किमान 60% आसनांची निवड ही मोफत असावी। एकच पीएनआर असलेल्या प्रवाशांना एकत्र बसता आलं पाहिजे। खेळ सामुग्री, संगीत वाद्य नेण्यासाठी प्रक्रिया पारदर्शक असावी। पाळीव प्राणी सोबत नेण्यासाठीची धोरणं पारदर्शक असावी। विमान उशिरा जाणार असेल, विमान रद्द झालं तर प्रवाशांचे सर्व हक्क अबाधित राहिले पाहिजेत। प्रवासी हक्कांची सविस्तर माहिती एअरलाईन वेबसाईट, ॲप, अन्य आरक्षण वेबसाईट्स यांच्यावर स्पष्टपणे नमूद असावी। एव्हिएशन तज्ञ नितीन जाधव यांनी या सगळ्या नियमांचं काय विश्लेषण केले पाहूयात। काही कंपन्या भारतातल्या तर काही बाहेरच्या पण आहेत। मग ह्यांना ह्या आदेश लागू होतो का, ते एक वेगळा जीआर काढला पाहिजे, त्याने आदेश दिले पाहिजेत की आता एक तासापूर्वी जसं एक विमानाला काही तास उरलेले असताना तुम्ही कॅन्सल तर एवढे पर्सेंटेज कट होतात, काही त्याच्यानंतर दुसरे 24 तासापूर्वी एवढे पैसे कट होतात। त्याचप्रमाणे अनुषंगाने ही ते आदेश क्लिअर आले पाहिजेत। आणि त्याच्यामध्ये आणखीन एक पाळीव प्राणी जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करून घेऊन जाता, पण ह्याच्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम हा आहे की प्रत्येक विमानामध्ये जेव्हा पाळीव प्राणी तुम्ही घेऊन जाता तेव्हा खालच्या होल्डमध्ये त्याला ट्रॅव्हल करतात, पण त्या होल्डमध्ये ऑक्सिजन पाहिजे। सगळ्याच प्लेनमध्ये खाली होल्डमध्ये ऑक्सिजन नसतं, तर ते कसं काय पुढे करणार? तर ही परिस्थिती अजून क्लिअर व्हायला थोडासा वेळ लागेल, पण एक चांगलं पाऊल उचललेलं आहे। एव्हिएशन सेक्टरमध्ये अजून बदलाव भरपूर यायला पाहिजेत। आज सगळं हे काय करतात आहे, पण ह्याच्यामध्ये आणखीन एक मी तुम्हाला सांगतो, आज एअरपोर्ट डेव्हलपमेंट फंड, आता मुंबई दिल्ली आज तुम्ही जर का जात असाल तर वन वे मध्ये तुमचे 1000, 1200, 1500 रुपये पैसे तुमचे एक्स्ट्रा जात आहेत। दिल्लीला गेलो, दिल्लीहून मुंबई येताना गेले तर तुमचे पैसे एक्स्ट्रा जात आहेत। म्हणजे 2, 2500, 3000 तुम्ही पैसे एक्स्ट्रा देता रिटर्न टिक जर्नीला। त्याच्यामध्ये काय सुधारणार आहेत, किती पैसे देतात, एक्झम्प्टेड काय करणार आहेत, पॅसेंजरला काय फॅसिलिटी देणार आहेत, ते पण सांगणं फार इम्पॉर्टंट आहे। आता याबाबत सरकारला काही सवाल आहेत। प्रवासी हक्क असा मोघम शब्दप्रयोग करण्याऐवजी प्रत्येक हक्काबाबत स्पष्ट नियम का केले जात नाही? विमान कंपन्या काही ना काही कारण सांगून पैसे उकळतात, त्यावर कसे निर्बंध आणणार? अव्यवस्थित असलेल्या सीट, थंड अन्न यासारख्या समस्यांसाठी विमान कंपन्यांना धारेवर कधी धरणार? मुंबई दिल्ली सारखी विमानतळ ज्या कंपन्यांकडे आहेत त्या कंपन्या विकास शुल्क म्हणून प्रचंड पैसे आकारतात, त्याला कधी चाप लावणार? विमानात मोठ्या आवाजात रील्स पाहणं, जोरजोरात मोबाईलवर बोलण्याबाबत नियमावली कधी करणार? विमानतळावरील पार्किंगसाठी जे अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात त्यावर काय निर्बंध आणणार? पार्किंग लॉट गैरसोयीचे आहेत, त्यात सुधारणा कधी होणार? बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।